जय हिंद मित्रांनो, तर बघा आपण आज TCS पॅटर्ननुसार समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी सर्वच पदांसाठी आपल्या समाज कल्याणच्या सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आता बघा पहिला प्रश्न, दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर बघा दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली होती? तर लाला हंसराज यांनी जे आहे या सभेची स्थापना केली होती। लाला हंसराज यांनी जे आहे या कॉलेजची स्थापना केली होती। आता बघा किसान सभा, तर बाबा रामचंद्र यांनी जे आहे किसान सभेची स्थापना केली होती। किसान सभा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। किसान सभा, किसान सभेची स्थापना कोणी केली असा विचारला प्रश्न, तर बाबा रामचंद्र यांचे नाव तुम्ही सिलेक्ट करू शकता। पुढे बघा रवींद्रनाथ टागोर यांनी शांती निकेतनची स्थापना केली होती। रवींद्रनाथ टागोर यांनी। आणि अॅनी बेझंट यांनी जे आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना यांनी केली होती। सेंट्रल हिंदू कॉलेज। पुढे बघा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीत कोणत्या वर्षी झाला? तर बघा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीमध्ये कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न आहे। तर रत्नागिरीमध्ये त्यांचा जो जन्म आहे ते 1856 या साली झालेला होता। 1856। तर तारीख किती आहे? 23 जुलै 1856 या रोजी त्यांचा जन्म झालेला होता। आता बघा 1825 या रोजी जे आहे दादाभाई नौरोजी यांचा जन्म झालेला आहे। 1825 म्हणजे दादाभाई नौरोजी। आणि बघा 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे। महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 1869 मध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला। आणि 12 जानेवारी 1863 मध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्म झालेला आहे। हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे। आता बघा लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडीशी जर आपण माहिती बघलं तर बघा लोकमान्य टिळक यांचा जो जन्म आहे तो तर आपण बघलाच। आणि 1880 मध्ये काय, तर 1 जानेवारी 1880 मध्ये यांनी पुणे या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती। 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे। आणि पहा 1881 मध्ये यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र सुरू केले। आणि यांचे एक महत्त्वाचे जे आहे आपले प्रसिद्ध काव्यरचना आहे ती म्हणजे गीता रहस्य। ते म्हणजे काय? गीता रहस्य हे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। गीता रहस्य जो की बहुतच प्रचलित आहे। पुढे बघा तिसरा प्रश्न, शिष्य या धातूचा वापर डॅश डॅश साठी केला जातो? तर बघा शिष्य या जे धातू आहे या धातूचा वापर कशासाठी केला जातो? तर दारुगोळा तयार करण्यासाठी या धातूचा वापर केला जातो। दारुगोळा तयार करण्यासाठी। पुढे बघा घोडझरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा घोडझरी हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। चंद्रपूर या जिल्ह्यात आहे। पुढे बघा सातारा या जिल्ह्यामध्ये मायनी हे जे आहे अभयारण्य आहे। आणि मायनी हे अभयारण्य पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। आता बघा अकोला, तर अकोला हे जे अभयारण्य आहे अकोला जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा हे अभयारण्य आहे अकोला जिल्ह्यामध्ये। उरलं काय? नागपूर, तर नागपूरमध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे। पेंच राष्ट्रीय उद्यान। आणि मानसिंगदेव अभयारण्य सुद्धा आहे। मानसिंगदेव हे अभयारण्य सुद्धा आहे। आणि पेंच राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे। हे सुद्धा लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे। पुढे खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे? तर बघा खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, हाजरा धबधबा जो आहे हा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। आता बघा रानबाडी
तर रानवाडी हा जो धबधबा आहे हा रायगड या जिल्ह्यामध्ये असणारा जिल्हा आहे. धबधबा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे हा धबधबा. आता बघा पुढे कोळंबी. तर बघा कोरंबी हा जो धबधबा आहे हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला, भंडारा या जिल्ह्यामध्ये. पुढे भारत इतिहास संशोधक मंडळ कोठे आहे? तर बघा भारत इतिहास मंडळ काय आहे? तर भारत इतिहास संशोधक मंडळ कोठे आहे? तर बघा भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे हे पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. तर बघा याची जी स्थापना आहे हे 1910 मध्ये झालेली आहे आणि याची स्थापना ही विका राजवाडे यांनी केली होती. विका राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली होती. बघा याचा मुख्य उद्देश काय होता? तर आपल्या भारतीय इतिहासाचा अभ्यास करणे हा याचा मुख्य उद्देश होता. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे खालपैकी कोणता रक्तगट सर्वाधिक दाता आहे? तर बघा यापैकी कोणता जो रक्तगट आहे सर्वाधिक रक्तदाता आहे? तर पर्याय क्रमांक ओ हा जो आहे रक्तगट हा सर्वाधिक रक्तदाता आहे. आणि सर्व योग्यदाता म्हणजे सर्वांचं रक्त जे घेऊ शकते ते आहे म्हणजे AB. हा जो रक्तगट आहे हा रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही रक्तगटाचे जे रक्त आहे चालू शकते. पुढे भारतातील संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहे? तर बघा आपल्या भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर राष्ट्रपती हे या सर्वोच्च दलाचे कमांडर असतात. लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता बघा राष्ट्रपती. तर राष्ट्रपतीला ची जर सर्वात राष्ट्रपती पदासाठी महत्वाची कलम विचारली तर ती आहे कलम 52. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता बघा राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हा आपल्या भारताचा सर्वोच्च प्रमुख असतो. राष्ट्रपती हा आपल्या भारताचा प्रथम नागरिक असतो. हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि आपल्या भारताचे सर्व जे कार्य आहे कार्यकाम हे आपल्या राष्ट्रपतीच्या नावाने चालत असते. आता पुढे महत्वाचं म्हणजे राष्ट्रपतीला जे आहेत शपथ कोण देत असतं? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहेत या राष्ट्रपतीला शपथ देत असतात. हे तुम्हाला असे छोट्या गोष्टी लक्षामध्ये ठेवून घेणं आवश्यक आहे. पुढे पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? तर बघा पंचायत राज पद्धतीमध्ये सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती आहे? तर ती आहे जिल्हा परिषद ही संस्था. ही आहे सर्वोच्च स्तरावर काम करणारी संस्था. पंचायत समिती मध्यम स्तरावर काम करणारी संस्था आणि ग्रामपंचायत ही एकदम खालच्या थराची जी आहे काम करणारी संस्था आहे. बघा पंचायत राज व्यवस्था ही आपल्या महाराष्ट्राने 1962 साली जी आहे स्वीकारलेली आहे. पंचायत राज हे व्यवस्था सर्वप्रथम स्वीकारणारे राज्य हे आहे राजस्थान. हे राज्य तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे आणि त्या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्हीचा जे आहे समावेश होतो. आता बघा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती असते विचारलं तर ही 50 कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त 75 इतकी असते. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि ग्रामपंचायतीची 7 ते 17 कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे 10वा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच करा. भेटू परत नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल. धन्यवाद.